विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण स्पर्धा परीक्षा आणि अर्थशास्त्र हा विषय पाहताना पहिल्या भागामध्ये अर्थशास्त्रासंदर्भात साधारणपणे कोणकोणत्या प्रकरणांचा अभ्यास होतो, कोणत्या भागावर प्रश्न विचारले जातात ह्याचा एक आढावा घेतला आणि पंचवार्षिक योजना आपण अभ्यासण्यासाठी घेतल्या. त्याची फक्त आपण प्रस्तावना मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. आज आपण पहिली जी पंचवार्षिक योजना आहे त्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा या ठिकाणी अभ्यास करू. तर साधारणपणे पहिल्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात जी काही प्रश्न आहेत विचारले जातात त्याचा आपण एक आढावा जो आहे तो या भागामध्ये घेणार आहोत. सुरुवातीला आपण बघू की पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. कालावधी हा बरेचदा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा विचारला जातो. त्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेचं जे प्रारूप आहे हे प्रारूप कोणतं होतं किंवा कोणतं मॉडेल जे आहे ते या पंचवार्षिक योजनेमध्ये वापरलं होतं. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हेरॉड आणि डोमर यांनी मांडलेलं जे हेरॉड डोमर प्रतिमान आहे, मॉडेल आहे, ते वापरलेलं होतं. योजना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर आपण बघितलं की देशाचे जे पंतप्रधान असतात ते योजना आयोगाचे अध्यक्ष असतात. तर योजना आयोगाचे जे अध्यक्ष होते ते पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशावर भर देण्यात आला तर आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यामुळे कृषीचा विकास झाल्याशिवाय अन्य क्षेत्राचा विकास होणार नाही. कृषी हे विकासाचं इंजिन आहे आणि म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो भर देण्यात आला तो कृषी विकासावर देण्यात आला. त्यानंतर विकास दराचं लक्ष्य जे आहे हे काय ठरविण्यात आलं तर विकास दराचं जे लक्ष्य होतं पहिल्या पंचवार्षिक योजनेचं होतं ते होतं 2.1. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 2.1 वार्षिक वृद्धी दराचं जे लक्ष्य आहे ते या योजनेचं होतं. मात्र प्राप्ती दर जो होता तो 3.6 होता. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 3.6 वार्षिक वृद्धी दर जो आहे तो गाठण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. आता या पहिल्या योजनेचं नाव काय होतं तर हे सुद्धा विचारलं जातं की पहिल्या योजनेचं नाव काय होतं, दुसऱ्या योजनेचं नाव काय होतं. तर पहिल्या योजनेचं जे नाव होतं ते होतं पुनरुत्थान योजना. आता या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्या काही 5 वर्षाच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण ज्या बाबी आहेत त्या बाबींचा सुद्धा या ठिकाणी आपण उल्लेख करू. त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर देशातील विविध विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून उच्च शिक्षणाची जी मानके निर्धारित केली जातात ती मानके निर्धारित करण्याच्या दृष्टिकोनातून युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जी आहे ती युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे 28 डिसेंबर 1953ला या समिती युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची जी स्थापना आहे ती आपल्याला झालेली दिसते. 28 डिसेंबर 1953ला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जी आहे ती स्थापन झाल्याचं दिसतं. त्यानंतर सप्टेंबर 1951मध्ये पहिल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्याला आपण IIT म्हणतो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IITला मान्यता देण्यात आली. खरगपूर या IITला पश्चिम बंगाल इथे जे खरगपूर आहे तर त्या IITला मान्यता जी आहे ती सुद्धा या पंचवार्षिक योजनेमध्ये देण्यात आली. त्यानंतर समुदाय विकास कार्यक्रम ज्याला आपण समान विकास योजना म्हणतो CDP कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा सुद्धा 2 ऑक्टोबर 1952 पासून भारतामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं.
दामोदर खोरे विकास प्रकल्प हा सुद्धा पहिल्या पंचवार्षिक योजनेतला महत्त्वाचा प्रकल्प आहे. पहिल्या योजना काळामध्ये हे जे दामोदर खोरे प्रकल्प आहे, या धरणाची जी मुहूर्तमेढ आहे ती मुहूर्तमेढ झालेली आपल्याला दिसते. डॉक्टर मेघनाथ सहा आणि सदस्यांच्या शिफारसीने अमेरिकेच्या टेनेसी खोरे विकासाच्या धर्तीवर 1948 पासून दामोदर नदीवर प्रकल्प उभारण्यासाठी सुरुवात झाली. दामोदर खोरे प्रकल्प पश्चिम बंगाल आणि झारखंड राज्यात पसरलेले असून दुर्गापूर, बोकारोला या उद्योगांना याच धरणामधून वीज पुरवठा जो आहे तो होताना दिसतो. त्यानंतर 17 नोव्हेंबर 1955ला सतलज नदीवर भाकरा आणि नांगल धरण हिमाचल प्रदेश आणि पंजाब यांच्यासुद्धा उभारणीस सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. सिंचन आणि ऊर्जा हा जो उद्देश आहे, हा उद्देश असलेल्या या धरणाचा लाभ पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांना होतो. ओरिसामध्ये महानदीवर 1900 हिराकुंड जे धरण आहे हे सुद्धा बांधलं गेलेलं आहे. जगातील हे सर्वात लांबीचे आणि मातीचे मानवनिर्मित धरण असल्याचं आपल्याला दिसतं. धरणाची जी मूळ संकल्पना आहे ही विश्वेश्वरय्या, आपण पाहिलं की हे सिव्हिल इंजिनियर होते, अतिशय लौकिकप्राप्त असे इंजिनियर होते. तर धरणाची जी मूळ संकल्पना आहे हे विश्वेश्वरय्या यांची होती. 1948ला या धरणाचं काम सुरू झालं होतं आणि 13 जानेवारी 1957ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या धरणाचं जे उद्घाटन आहे ते उद्घाटन आपल्याला झालेलं दिसून येतं. तर हे सुद्धा या पंचवार्षिक योजनेचं एक आपल्याला महत्त्व सांगता येईल. त्यानंतर सिंद्री येथील खत कारखाना म्हणजे पहिला मोठा खत कारखाना ऑक्टोबर 1951मध्ये झारखंड राज्यात धनबाद जिल्ह्यात सिंद्री इथे उभारण्यात आल्याचा दिसतं. त्यानंतर पेरांबूर लोकोवर्क्स रेल्वे डब्यांचा जो कारखाना आहे चेन्नईजवळ पेरांबूर या उपविभागात रेल्वे डबे तयार करण्याचा जो कारखाना आहे तो इंटिग्रल कोच फॅक्टरी ICP सुरू करण्यात आल्याचंही या पंचवार्षिक योजनेमध्ये दिसतं. त्यानंतर हिंदुस्तान ऑटोमोबाईल्स WHO आणि युनिसेफच्या मदतीने पिंपरी पुणे येथे जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 10 मार्च 1954मध्ये स्वस्त औषधे विशेषतः पेनिसिलिन बनवण्यासाठी हिंदुस्तान ॲटोबायोटिक्सची जी स्थापना आहे ही हिंदुस्तान ॲटोबायोटिक्सची स्थापना करण्यात आलेली आहे. बँकिंगचा विकास जर आपण बघितला तर स्टेट बँक ऑफ इंडिया 1 जुलै 1955ला इम्पिरियल बँकेचं जे हस्तांतरण आहे हे हस्तांतरण करून स्टेट बँक इंडिया असं नामकरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर ICICI महामंडळ 5 जानेवारी 1955ला ICICI महामंडळाची जी स्थापना आहे ती स्थापना करण्यात आली. तर एकंदरीत पहिली जी पंचवार्षिक योजना आहे या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही जी काय आपण प्रश्न पाहिली तर या प्रश्नांच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने आपल्याला विचार झालेला दिसतो किंवा या भागावर प्रश्न जे आहे ते विचारलेले गेले आपल्याला दिसतात. त्यानंतर दुसरी जी पंचवार्षिक योजना आहे या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा सुद्धा या ठिकाणी आपण आढावा घेऊ. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी आहे, सुरुवातीला आपण कालावधी बघू की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी जो आहे तो आपल्याला दिसतो 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 हा या योजनेचा काय होता कालावधी होता. या कालावधीमध्ये जसं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण पाहिलं कशावर भर दिलेला होता, कृषीवर भर दिलेला होता. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो भर देण्यात आलेला आहे तो तीव्र औद्योगिकरणावर, कारण कृषीचा विकास जर झाला तर कृषीवर आधारित जे उद्योग असतात ज्याला आपण ॲग्रोबेस इंडस्ट्री जसं म्हणतो, जसं कापड उद्योग आहे, साखर उद्योग आहे ना, ज्यूट उद्योग आहे. तर हे जे उद्योग आहेत हे उद्योग सर्वस्वी शेतीच्या उत्पादनावर अवलंबून असतात आणि म्हणून शेती विकास जर झाला, शेती उत्पादन जर मोठ्या प्रमाणावर झालं तर शेतीवर आधारित जे उद्योग आहे त्या उद्योगांचा विकास जलद गतीने होऊ शकतो आणि म्हणून दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकरणावर जो भर आहे तो भर देण्यात आलेला आपल्याला दिसतो. आता या
पंचवार्षिक योजनेचे जे काही आपण अध्यक्ष आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू होते. उपाध्यक्ष जे आहे ते टी कृष्णमाचारी हे योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर जे प्रतिमान वापरलं गेलं, पहिल्या याला आपण पाहिलं की हॅरल्ड डोमर यांचं प्रतिमान पहिल्या पंचवार्षिक योजनेला होतं. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे प्रतिमान वापरलं गेलं ते म्हणजे महालनोबिस यांचं जे प्रतिमान आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्याही पंचवार्षिक योजनेमध्ये महालनोबिस यांचं जे प्रतिमान आहे ते वापरलेलं आहे. प्राथमिकता जी आहे ती औद्योगिक विकासाला देण्यात आलेली आहे. विकास दराचं जे लक्ष्य होतं ते विकास दराचं लक्ष्य होतं या योजनेचं ते म्हणजे 4.5 राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 4.5 वार्षिक वृद्धी दराचं लक्ष्य जे आहे ते लक्ष्य या योजनेमध्ये ठेवण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. आणि प्रत्यक्षामध्ये किती लक्ष्य गाठण्यात आलं तर प्रत्यक्षामध्ये 4.2 वार्षिक वृद्धी दर जो आहे तो या पंचवार्षिक योजनेमध्ये गाठला गेल्याचं आपल्याला दिसून येतं. या योजनेचं नाव काय होतं तर या योजनेचं नाव, जसं पहिल्या या योजनेचं आपण पाहिलं पुनरुत्थान योजना, तसं या योजनेचं जे नाव होतं ते भौतिकवादी योजना. महालनोबिस यांनी भांडवली वस्तू उद्योग, मूलभूत उद्योग, अवजड उद्योग उभारणीद्वारे तीव्र औद्योगिकरण करण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय या पंचवार्षिक योजनेमध्ये घेतला होता. आणि म्हणून या योजनेला औद्योगिकरणाचा वेग जो आहे तो वाढविण्याचं उद्दिष्ट या योजनेचं होतं. आणि त्यामुळे दीर्घकालीन वाढ जी आहे ती औद्योगिक विकासाद्वारे करण्याचंही लक्ष्य याच्यामध्ये आपल्याला दिसतं. त्यानंतर या पंचवार्षिक योजनेचं पुन्हा एक आपल्याला प्रमुख वैशिष्ट्य दिसतं की या योजना काळामध्ये 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची जी स्थापना आहे, महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती आहे ती आपल्याला झालेली दिसून येते. त्यासोबतच मुंबई प्रांतामध्ये मराठी आणि गुजराती भाषिक प्रदेश मोडत होता. तर मुंबई प्रांतामध्ये मराठी आणि गुजराती भाषिक प्रदेश जो मोडत होता तर संयुक्त महाराष्ट्र समिती आणि महागुजरात समितीच्या आंदोलनामुळे 1 मे 1960ला महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य कशी करण्यात आली, अलग करण्यात आल्याचं आपल्याला याच्यामध्ये दिसतं. 1 मार्च 1958ला अणुऊर्जा आयोगाची स्थापनासुद्धा या पंचवार्षिक योजनेअंतर्गत करण्यात आली. डॉक्टर होमी जहागीर बाबा या योजना आयोगाचे अणुऊर्जा आयोगाचे काय होते पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर नांगल खत कारखाना 1961मध्ये नांगल पंजाब येथे हा खत कारखाना कार्यान्वित करण्यात आला. त्यानंतर रूरकेला पोलाद उद्योगातील टाकाऊ रसायनांचा वापर करून घेण्यासाठी तेथेच इंडियन फर्टिलायझर कॉर्पोरेशन्स लिमिटेड अंतर्गत राऊरकेला खत कारखाना उभारला गेला. येथे सोना नावाचे नायट्रोजन खत जे आहे ते खत तयार केले जाते. 1955मध्ये रशिया आणि भारत दरम्यान जो करार आहे तो करार करण्यात येऊन भिलाई म्हणजेच मध्य प्रदेश म्हणजे आताच्या छत्तीसगडमध्ये पोलाद जो उद्योग आहे तो उद्योग उभारला गेला. रूरकेला लोह पोलाद उद्योग 1958मध्ये जर्मनीच्या मदतीने ओरिसामध्ये उभारला गेल्याचं आपल्याला दिसतं. तर ह्याही बाबी या ठिकाणी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर ब्रिटन तसेच जर्मनी आणि रशियाच्या मदतीने दुर्गापूर येथे लोह पोलाद उद्योगाची उभारणीसुद्धा पश्चिम बंगालमध्ये करण्यात आली. भारतीय विमा निगम ज्याला आपण LIC म्हणतो, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जीवन विमा पुरवणाऱ्या विविध ज्या 245 खाजगी संस्थांच्या एकत्रीकरणातून 1 सप्टेंबर 1956ला LICची स्थापना करण्यात आली. आणि या पंचवार्षिक योजनेमधला पुन्हा महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबई शेअर बाजार BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याला नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशनच्या दलालांच्या बाजाराला 31 ऑगस्ट 1957ला मुंबई शेअर बाजार म्हणून अधिकृत स्वरूपाची मान्यता जी आहे ती मान्यतासुद्धा देण्यात आली. तर ह्या सगळ्या बाबी आपल्याला प्रामुख्याने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिसून येतात. तर साधारणपणे ह्या सगळ्या बाबींवर प्रश्न जे आहे ते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये विचारल्या
जातात. तर या सगळ्या पंचवार्षिक योजना आपल्याला डिटेल्समध्ये आपण न घेता या पंचवार्षिक योजनेमधले जे प्रमुख मुद्दे आहे किंवा परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे मुद्दे आहे त्या मुद्द्यांचाच फक्त परामर्श आपण घेत आहोत. त्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना आपण पाहू. आता या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी आहे त्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आपण पाहतो की 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 हा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. राष्ट्रीय विकास परिषदेने या योजनेला 31 मे आणि 1 जून 1961च्या सभेत मान्यता दिली. या योजना आयोगाचे अध्यक्ष आहे पंडित जवाहरलाल नेहरू. ते होते मे 1964पर्यंत अध्यक्ष होते. त्यानंतर मग पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जून 1964 ते जानेवारी 1966पर्यंत. त्यानंतर या योजनेमध्ये कशाला प्राथमिकता देण्यात आली आपण पाहिलं की पहिल्या योजनेमध्ये कृषीला, दुसऱ्या योजनेमध्ये औद्योगिकरणाला प्राथमिकता देण्यात आली. या तिसऱ्या योजनेमध्ये जी प्राथमिकता देण्यात आली ती म्हणजे आत्मनिर्भरता आणि कृषी उद्योगांवर भर. आत्मनिर्भरता आणि कृषी उद्योगांवर जी भर आहे ती या योजनेमध्ये देण्यात आली. योजनेचं नाव काय होतं तर कृषी व उद्योग योजना. कृषी आणि उद्योग योजना हे या योजनेचं नाव होतं. प्रतिमान आपण पाहिलं की जे प्रतिमान दुसऱ्या योजनेला होतं महालनोबिस प्रतिमान तेच या योजनेचं प्रतिमान होतं. आता विकासाचा दर किती लक्ष्य विकास दराचं ठरवण्यात आलं होतं तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 5.6 वार्षिक वृद्धी दराचं लक्ष्य जे आहे ते या योजनेमध्ये ठेवण्यात आलं होतं. प्राप्ती मात्र जी दिसते ती 2.8% हा वार्षिक वृद्धी दराचं लक्ष्य प्रत्यक्षामध्ये गाठण्यात आलं. म्हणजे ज्या काही 12 पंचवार्षिक योजना झाल्या या 12 पंचवार्षिक योजनांमध्ये हा जो तिसऱ्या योजनेमधला राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीचा जो वार्षिक वृद्धी दर होता हा सर्वात कमी असा वृद्धी दर असल्याचं आपल्याला दिसतं. ह्याचं कारण काय त्याची कारणं जी आहे त्याची कारणं आपल्याला जाणून घ्यावी लागेल की 1961 ते 66 या कालावधीमध्ये भारत चीन युद्ध झालं. त्याच्यानंतर 1962मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं. 1965मध्ये भीषण दुष्काळ झाला. 1966 मध्ये जे काही दुष्काळजन्य परिस्थिती होती ह्या सगळ्या गोष्टींमुळे ही जी पंचवार्षिक योजना आहे या पंचवार्षिक योजनेमध्ये जे काही उद्दिष्ट गाठण्याचं निश्चित करण्यात आलेलं होतं ते उद्दिष्ट गाठू शकलं नाही. कारण भारत चीन युद्धामुळं, त्यानंतर भारत पाकिस्तान युद्धामुळं, त्यानंतर भीषण दुष्काळामुळं भारताची जी काही आर्थिक स्थिती होती ही आर्थिक स्थिती विस्कटल्या गेली आणि त्यामुळे आपण जे पूर्वनिर्धारित उद्दिष्ट, पूर्वनिर्धारित जे लक्ष्य ठेवलेलं होतं विकास दराचं, वृद्धी दराचं ते लक्ष्य आपण या योजनेमध्ये गाठू शकलो नाही. या योजनेमध्ये आपण पाहिलं की हरित क्रांती जी आहे ती साधारणपणे 1965-66ला सुरू झाली. तर 1 जानेवारी 1965ला हरित क्रांती जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला दिसते. म्हणजे या योजना काळामध्ये हरित क्रांती जी आहे त्या हरित क्रांतीला सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसतं. शेतीमध्ये होणारी जी क्रांती आहे तिला आपण हरित क्रांती असं म्हणतो. नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन उपकरणं, नवनवीन बी बियाणं, खतं वापरून शेती उत्पादनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून हरित क्रांती जी आहे ही हरित क्रांती घडवून आणण्यात आली. कारण सातत्याने पडणारे दुष्काळ, अन्नधान्याचा जो तुटवडा आहे यावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून हरित क्रांती जी आहे ती हरित क्रांती करण्यात आली आणि शेती उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ जी आहे ती वाढ यामध्ये झालेली दिसून येते. त्यानंतर 1 जानेवारी 1965ला प्रोफेसर दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी किंमत आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याला आपण APC असं म्हणतो. ॲग्रिकल्चर प्राईस कमिशनची स्थापना करण्यात आली. पुढे 1985मध्ये या आयोगाचं रूपांतर जे आहे ते कृषी मूल्य आणि किंमत आयोग CACP कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस असं करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर 14 जानेवारी 1965ला FCI म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ
इंडिया भारतीय अन्न महामंडळाची जी स्थापना आहे ती स्थापना करण्यात आली. तामिळनाडूतील तंजावर येथे FCIचे पहिले जिल्हा कार्यालय जे आहे ते सुरू करण्यात आले. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अन्नधान्याचे योग्य वितरण करणे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राप्त होण्यासाठी अन्नधान्याचा जो साठा आहे ज्याला आपण बफर स्टॉक म्हणतो, हा बफर स्टॉक ठेवणे हे FCIचे प्रमुख कार्य आहे. कृषी किंमत आयोग आणि भारतीय अन्न महामंडळामुळे हरित क्रांतीची जी पायाभरणी आहे ती पायाभरणी करण्यात आली. बँकिंगच्या संदर्भामध्ये सुद्धा या पंचवार्षिक योजनेमध्ये जे काही बदल झाले, जे काही निर्णय घेण्यात आले त्यामध्ये भारतीय औद्योगिक विकास बँक IDBI 1 जुलै 1964ला स्थापन करण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या मालकीची भारतीय उद्योगांना वित्तीय सेवा पुरवणारी ही भारतीय औद्योगिक विकास बँक असून या बँकेमुळे देशाच्या औद्योगिक विकासाला एक प्रकारची चालना जी आहे ती चालना मिळालेली